नमस्कार मित्रांनो, मी तुमचा बिरसा आदा झोपळे. तर मित्रांनो, आज आपल्याला साप पकडण्यासाठी कॉल आलेला होता आणि कॉलच्या दिशेने आपण गाडी घेऊन निघालेलो होतो. खूप ऊन होतं आणि त्यामध्ये आपण चाललेलो होतो सापाचा जीव वाचवण्यासाठी. तुम्ही बघू शकता, उन्हातान्हात रोडला कमी प्रमाणात लोक होते, कारण उन्हाचं एवढं तापलेले. अजून 2 महिने जायचे आहेत आणि त्याच्या आधीच एवढं ऊन आहे. असो, तर आपण कॉलच्या दिशेने पुढे जात होतो. तुम्ही बघू शकता, माळ्याची वस्ती आहे पूर्ण आणि नुकतंच भावाच्या घराचं काम चाललेलं होतं. खडखडीचा रोड आहे, माळ्याची वस्ती आहे आणि त्या रोडने आपण चाललेलो होतो. काहीच वेळात आपण कॉलवर पोचलेलो होतो. तुम्ही बघू शकता, पूर्ण माळ्याची वस्ती आहे. भाऊच्या घराचं काम चाललेलं आहे. त्या पायाच्या दगडांमध्येच हा धामण जातीचा साप लपलेला होता. मुख्यत्वे हा साप शेतकऱ्यांचा मित्र आहे. आता तुम्ही म्हणशाल, मित्र कसं काय? अरे, हा साप शेतकऱ्यांच्या ज्या शेतामध्ये उंदरं येतात, बेडकं येतात, ते खाण्याचं काम हा साप करत असतो. आणि मित्रांनो, व्हिडिओमध्ये बघून कोणीच साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. धामण हा जातीचा साप मुख्यत्वे बिनविषारीच असतो, पण जरी तो बिनविषारी असला तरी त्याला पकडण्याचा प्रयत्न हा कोणी करू नका. तर तुम्ही बघू शकता, आपण त्याला योग्यरित्या पकडलं आणि आता बरणीमध्ये भरतोय. खूप मोठ्या आकाराचा हा साप होता आणि मळ्याची वस्ती असल्यामुळे हा साप सतत त्यांना कायम दिसत होता. त्यांच्या घरामध्ये लहान लहान मुले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी कॉल केला आणि सांगितलं, बिरसा आदा, याला पकडून घेऊन जा आणि निवांत अशा जंगलामध्ये नेऊन सोडा. तर भावांनो, आपलं कामच आहे वन्य प्राण्यांचं रक्षण करणं आणि त्यांना त्यांच्या जागेवर योग्यरित्या सोडणं. तर तुम्ही बघू शकता, आपण त्याला चांगल्या प्रकारे असं बरणीमध्ये टाकलेलं आहे. आणि मित्रांनो, आपण हा इंडियन रॅटस्नेक म्हणजे धामण जातीचा साप आपण आपलं रिलीज करायला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, अतिशय मोठा असा हा धामण जातीचा साप आपण जंगलामध्ये सोडून दिलेला आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आणि खरोखरच मित्रांनो, त्याला हे नवीन घर खूप आवडलेलं आहे असं वाटतंय, कारण तो जंगलाच्या दिशेने बघू शकता तुम्ही कशा प्रकारे चाललेला होता.